नमस्कार. आज आपण या ठिकाणी केमिस्ट्री मधील बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री यामध्ये केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज and the physical and chemical changes it undergoes under different conditions. म्हणजे आपण या ठिकाणी केमिस्ट्री मध्ये मॅटरचा अभ्यास करणार आहोत. मॅटरचा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी, त्याचबरोबर त्याच्या फिजिकल आणि केमिकल चेंजेस कसे होत असतात वेगवेगळ्या कंडिशन मध्ये याचा अभ्यास करणे म्हणजेच केमिस्ट्री आहे. Chemistry is a central science. Its knowledge is required in the studies of physics, biological science, applied science, and earth and space science. The scope of chemistry is in every aspect of life. For example, the air we breathe, the food we eat, the fluids we drink, our clothing, transportation, and fuels supplies, and so on. Means केमिस्ट्री हा सेंट्रल सायन्स आहे. त्याचबरोबर प्रत्येक विषयामध्ये म्हणजे फिजिक्स, बायोलॉजी, त्यानंतर अप्लाइड सायन्स, अर्थ सायन्स, स्पेस सायन्स असे कुठलाही जर आपण सायन्स बद्दलचा अभ्यास करत असतो त्यावेळेस केमिस्ट्रीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या लाईफ मध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्रीचा वापर होत असतो. जसं की आपण श्वासोच्छ्वास घेत असते वेळेस हवा घेतो, त्यानंतर जेवणासाठी, त्यानंतर जे ड्रिंक करतो ते फ्लुइड्स केमिकल कंपाऊंड्स आहेत. त्याचबरोबर आपले कपडे जे केमिकल मटेरियल पासून बनलेले आहेत, ट्रान्सपोर्टेशन फ्युल्स हे केमिकल पासूनच आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपण केमिस्ट्रीच्या गोष्टीचा किंवा केमिस्ट्रीच्या कंपाऊंडचा वापर करत असतो. नेक्स्ट पॉइंट आहे नेचर ऑफ केमिस्ट्री, दॅट इज द ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. देर आर 3 main branches of chemistry: organic chemistry, inorganic chemistry, physical chemistry. Organic chemistry means organic chemistry is the study of properties and reactions of compounds of carbon. म्हणजे कार्बन कंपाऊंडच्या रिएक्शनची स्टडी करणे, त्याचबरोबर प्रॉपर्टीची स्टडी करणे म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कार्बन हा महत्वाचा घटक असतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री is the study of all substances which are not organic. म्हणजे जे कंपाऊंड ऑर्गॅनिक नाहीत अशा इतर सर्व कंपाऊंडची स्टडी करणे म्हणजेच काय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन नसतो असे सर्व कंपाऊंड त्यामध्ये इन्क्लूड होत असतात. नेक्स्ट वन physical chemistry is the study of principle underlying chemistry. It deals with the study of properties of matter. It is study of atoms, molecules and fundamental concepts related to electrons, energy and dynamic theories. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फिजिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन स्टडी केलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की केमिस्ट्री मध्ये आपण मॅटरची स्टडी करत असतो. तर मॅटर म्हणजे काय नेमकं, तर मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. म्हणजे मॅटर एक असे पदार्थ आहे की ज्याला वस्तुमान आहे आणि तो जागा व्यापतो, त्याला आपण काय म्हणतो मॅटर म्हणत असतो. मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इनटू pure substances and the mixtures on the basis of chemical composition. केमिकल कंपोजिशनच्या बेसिस वरती मॅटरला 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे, एक प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर्स. त्या ठिकाणी मॅटर मध्ये 2 भाग आहेत, एक प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरा आहे मिक्सचर. त्यानंतर प्युअर सबस्टन्सेस मध्ये एलिमेंट आणि कंपाऊंड असे 2 भाग पडलेले आहेत आणि एलिमेंट सुद्धा त्या ठिकाणी एक मेटॅलिक, त्यानंतर नॉन मेटल्स, त्यानंतर मेटॅलाइट्स असे त्याचं विभाजन केलेलं आहे. तर आता मॅटर मध्ये प्युअर सबस्टन्सेस काय असतात, प्युअर सबस्टन्सेस हॅव ए डेफिनिट केमिकल कंपोजिशन. म्हणजे प्युअर सबस्टन्सेस मध्ये डेफिनिट केमिकल कंपोजिशन असतात. दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस of their
origin. For example, pure metals, distilled water. म्हणजे ज्याच्यामध्ये डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतात आणि ज्याच्या प्रॉपर्टी निश्चित असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, प्युअर सबस्टन्सेस म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे मिक्सचर्स. Mixtures have no definite chemical composition and hence no definite property. ज्या मटेरियल मध्ये डेफिनेट केमिकल कंपोजिशन नसतात त्यामुळेच त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा निश्चित नसतात. जसे की फॉर एक्झाम्पल पेंट. पेंट मध्ये मिक्सचर ऑफ ऑइल, पिगमेंट अँड ऍडिटिव्ह. पेंट मध्ये काय असतं, ऑइल असतात, पिगमेंट असतात आणि ऍडिटिव्ह असतात. त्याचं प्रपोर्शन जे आहे ते निश्चित नसतं. सेकंड वन आहे कॉन्क्रीट. इट इज अ मिक्सचर ऑफ सँड, सिमेंट आणि वॉटर. तर या ठिकाणी कॉन्क्रीट मध्ये सँड म्हणजे वाळू, सिमेंट आणि वॉटरचं मिक्सचर असतं, परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्याचं प्रपोर्शन निश्चित नसतं, त्यामुळे त्यांना काय म्हणलेलं आहे, मिक्सचर म्हणलेलं आहे. नेक्स्ट वन, the pure substances again classified into or further divided into two groups, that is elements and compounds. Elements, आता elements means काय? The elements are pure substances which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. तर या ठिकाणी एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस, म्हणजे एलिमेंट प्युअर सबस्टन्सेस आहेत, त्याचबरोबर त्यांना आपण सिंपल ऑर्डिनरी केमिकल चेंजेस न त्यांना ब्रेक डाऊन करू शकत नाही. त्यांना काय म्हणलेलं आहे, एलिमेंट म्हणलेलं आहे. एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. मेटल मीन्स, मेटल कशाला म्हणतो, the metals have a luster, that is have shiny appearance. मेटलला चकाकी असते. मेटल कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दुसरा पॉइंट आहे, मेटल्स हीट आणि इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कंडक्ट करत असतात किंवा वाहून नेत असतात. त्याचबरोबर थर्ड वन, कॅन बी ड्रॉन इनटू वायर, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड अ डक्टाईल. म्हणजे मेटल पासून आपल्याला वायर काढता येतात किंवा तयार करता येतात. Can be hammered into thin sheets, that property is called malleable. तर आपण मेटल्सला हॅमरिंग करून किंवा बडवून त्यांना थिन शीट म्हणजे पातळ शीट मध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, मॅल्लेबल प्रॉपर्टी असे म्हणत असतात. त्याचे एक्झाम्पल आहेत गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न असे मेटलचे एक्झाम्पल आहेत. सेकंड आहे नॉन मेटल्स. नॉन मेटल्स हॅव नो लस्चर्स, मीन्स त्या ठिकाणी नॉन मेटल वरती चकाकी नसते, एक्सेप्शन डायमंड अँड आयोडीन. सेकंड वन, नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर नॉन मेटल्स हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाहीत आणि खूप कमी प्रमाणामध्ये हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. त्यानंतर इट कॅन नॉट बी हॅमर्ड इनटू सीड्स और ड्रॉन इनटू द वायर. नॉन मेटलला आपण हॅमरिंग करून सीड्स मध्ये कन्वर्ट करू शकत नाही किंवा त्यांच्यापासून आपल्याला वायर सुद्धा काढता येत नाही, बिकॉज दे आर ब्रिटल. एक्झाम्पल्स ऑफ नॉन मेटल्स आर आयोडीन, नायट्रोजन, कार्बन, etc. Third one is the metalloid. Some elements have properties intermediate between metals and non-metals and are called metalloids or semi-metals. तर काही एलिमेंट आहेत की जे की मेटलचे प्रॉपर्टी आणि नॉन मेटलचे प्रॉपर्टी शो करत असतात, त्यांनाच आपण मेटॅलॉइड असे म्हणत असतो किंवा त्यांना सेमी मेटल्स असे सुद्धा म्हणलेलं आहे. एक्झाम्पल आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. त्यानंतर नेक्स्ट वन आहे कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे ए कंपाऊंड इज अ सबस्टन्स मेड अप ऑफ टू और मोर डिफरंट केमिकल एलिमेंट्स कंबाइंड इन ए फिक्स्ड रेशिओ. असा एक सबस्टन्सेस असतो की दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेगवेगळ्या केमिकल एलिमेंट पासून कंबाईन झालेला आहे आणि त्याचं रेशिओ जे आहे ते फिक्स्ड रेशिओ असतं. अशा सबस्टन्सेसला आपण कंपाऊंड असे म्हणत असतो. The compounds are pure substances which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. म्हणजे आपण ऑर्डिनरी केमिकल चेंजेस करून कंपाऊंडला ब्रेक करू शकत नाही.
In a compound, 2 or 3 elements are combined in a fixed proportion. Compound मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट फिक्स्ड प्रोपोर्शन मध्ये कंबाईन झालेले असतात. त्यानंतर मिक्सचर contains 2 or more substances in no fixed proportion and may be separated by physical methods. म्हणजे मिक्सचर मध्ये काय आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस आपण मिक्स केलेले आहेत, त्यांचे जे प्रपोर्शन आहे ते सुद्धा निश्चित नाही आणि त्यांना आपण फिजिकल मेथड्स न सेपरेट करू शकतो. अशांना काय म्हणतात, मिक्सचर म्हणतात. मिक्सचर फर्दर डिवाइडेड इनटू homogeneous and heterogeneous. First of all, homo means same आणि hetero means different. तर या ठिकाणी solutions are homogeneous mixtures because the molecules of constituent solute and solvent are uniformly mixed together its bulk. तर या ठिकाणी होमोजेनियस कशाला म्हणत असतात, एखादा सोल्युशन आहे, सोल्युशन मध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट प्रेझेंट असतो आणि ते दोन्ही एकजीव झालेले असतात, एकसारखे दिसत असतात, त्यांना होमोजेनियस मिक्सचर असे आपण म्हणत असतो. सेकंड वन आहे हेट्रोजेनियस. इन हेट्रोजेनियस मिक्सचर्स द मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट द बल्क. म्हणजे हेट्रोजेनियस मिक्सचर म्हणजे हेट्रो मीन्स डिफरंट. तर त्या ठिकाणी आपण जे मिक्सचर केलेलं आहे, मिक्सचर असतं परंतु त्या ठिकाणी दोघांचं एकजीव मिश्रण झालेलं नसतं, ते वेगवेगळ्या प्रकारे दिसत असतात, त्यांना काय म्हणतात, हेट्रोजेनियस मिक्सचर असे म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे मॅटरचे. मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इनटू 3 states, that is solid state, liquid state and gaseous state on the basis of nature of matter. तर या ठिकाणी नेचर ऑफ मॅटर वरती डिपेंड असल्यामुळे मॅटर वरती आपण मॅटरचे काय केलेले आहेत, 3 भाग केलेले आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. सॉलिड मध्ये काय असतं, इन सॉलिड constituent atoms or molecules or particles are tightly held in perfect order and therefore solids possesses definite shape and volume. त्या ठिकाणी सॉलिड स्टेट मध्ये मॉलिक्यूल किंवा ॲटम किंवा पार्टिकल एकमेकाला टाइटली पकडलेले असल्यामुळे किंवा एकमेकाला टाइटली होल्ड असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना एक निश्चित शेप असतो आणि निश्चित व्हॉल्यूम असतो, त्यांना काय म्हणतो आपण, सॉलिड स्टेट म्हणतो. नेक्स्ट वन आहे लिक्विड स्टेट. लिक्विड contains particles close to each other and they can move around within the liquid. लिक्विड मध्ये पार्टिकल एकमेकाच्या जवळ असतात, त्याचबरोबर पार्टिकल एकमेकाच्या भोवती फिरत असतात, अशा सबस्टन्सेसला आपण लिक्विड स्टेट असे म्हणत असतो. त्या ठिकाणी लिक्विडचा शेप जे आहे तो निश्चित नसतो, व्हॉल्यूम जे आहे तो निश्चित असतो, त्यांना आपण लिक्विड स्टेट म्हणत असतो. नेक्स्ट gaseous state. While in gases the particles are far apart as compared to those in liquid and solid state. तर gaseous state मध्ये जे भी ॲटम किंवा मॉलिक्युल्स किंवा जे पार्टिकल आहेत ते एकमेकापासून खूप लांब असतात as compared to solid state आणि liquid state. अशा पद्धतीने काही some basic concept of chemistry या ठिकाणी आपण मॅटरचे टाइप्स, त्याचबरोबर प्युअर सबस्टन्सेस, त्याचबरोबर मॅटरच्या 2 टाइप्स दिलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ कंपोजिशन आणि सेकंड वन आहे मॅटर ऑन द बेसिस ऑफ द नेचर ऑफ द सबस्टन्सेस. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचे काही भाग शिकलेला आहे. आपण येथेच थांबूया. धन्यवाद.